पुढची महत्त्वाची बातमी आहे कारण पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका आता वाढलाय कारण रुग्णांची संख्या 22 वरून 59 झालेली आहे। अवघ्या 2 दिवसांमध्ये रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ झाली आहे। 38 पुरुष आणि 21 महिलांना जीबीएसची लागण झाली आहे। त्यापैकी सध्या 12 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत। पुण्यामधल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आणि याच आजाराच्या संदर्भात न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी काय म्हटलंय बघूयात। हा आजार कशामुळे होतो आणि याचे सिम्पटम्स नेमके काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर राहुल कुलकर्णी सर। सर, हा आजार नेमका काय आहे? कारण दुर्मिळ आजार याला म्हटलं जात आहे। हा आजार नेमका काय ते सांगा। आता आपण म्हटलं तसं हा तसा दुर्मिळ आजार आहे, म्हणजे लाखात एकाला होणारा आजार आहे। एका किंवा 2 लोकांना लाखामध्ये हा आजार होतो। आणि या आजारामध्ये काय होतं की हातापायाच्या नसांना जी आहे ते सूज येते। तर बऱ्याचदा शरीरात कुठेतरी इन्फेक्शन होतं, जे इन्फेक्शन पोटाचं असू शकेल, म्हणजे अशा लोकांना उलट्या जोर झाल्या असतात, किंवा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन आहे। त्या इन्फेक्शनची नंतर शरीरामध्ये क्रॉस ॲलर्जी तयार झाल्यासारखी होते आणि नसांना सूज येते। त्यामुळे हातापायातली शक्ती कमी होणे, पायातली शक्ती कमी होणे, हातातली शक्ती कमी होणे, काही वेळा घशाच्या स्नायूंची शक्ती कमी होणे, बोलायला त्रास होणे, काही वेळा दुर्मिळ लोकांमध्ये श्वसनाचा त्रास होणे, अशा प्रकारचा हा त्रास असतो। आणि ही लक्षणं हळूहळू ओव्हर 3-4 आठवडे हळूहळू वाढू शकतात। तर असा हा आजार आहे जीबीएसचा। जगात नोन आजार आहे, सगळ्या डॉक्टरना हा माहितीचा आजार आहे, दुर्मिळ आजार आहे। परंतु गेल्या काही दिवसात आपण म्हणता असं ह्याचं प्रमाण पुण्यामध्ये एकाएकी वाढून गेलं आहे, असं आहे। साधारण कशामुळे हा आजार होतो? सेकंडरी आजार आहे असं कालपासून आपण सांगतोय, पण नेमका कशामुळे हा आजार असू शकतो? हा आजार जो आहे हा साधारणपणे प्रतिकार शक्तीचा आजार आहे। म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झालं की शरीरात त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती जमा होते। ती प्रतिकारशक्ती काही लोकांमध्ये अनफॉर्च्युनेटली वाकडं काम करते, म्हणजे ती शरीराच्या विरुद्धच लढते, म्हणजे शरीराच्या नसांच्या विरुद्ध लढते। सो थोडक्यात हा प्रतिकारशक्तीचा मग इम्युनिटीचा आजार आहे। ज्या भागात विहिरीतनं पाणी पोहोचवलं जात आहे त्या भागात असे पेशंट्स आढळल्याचं आता सध्या दिसून येत आहे। तर पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे हा आजार होऊ शकतो का? तर आता बरेचसे जे आजाराचे रुग्ण आम्ही बघितले त्या लोकांना जुलाब झालेले आहेत, पोट दुखले आणि त्याच्यानंतर हा त्रास झाला। म्हणजे शक्यता आहे की या लोकांना पोटामध्ये इन्फेक्शन होतं, त्याच्यानंतर हा त्रास झाला आहे। आणि एकाच पद्धतीचे अनेक रुग्ण असल्यामुळे शक्यता आहे की पाण्यामुळे असू शकेल। आता हे विहिरीचं पाणी आहे का धरणाचं पाणी हे मी सांगू नाही शकणार, त्याचा शोध आपले PMCचे अधिकारी घेत आहेत आणि आय एम शुअर याचं उत्तर आपल्याला लवकर मिळेल। परंतु हा आजार पाण्यामधनं होत असेल असं प्राथमिक डॉक्टरांना सुद्धा वाटतंय। सो लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की पाणी आपण उकळून प्या, निर्जंतुक करून प्या, किंवा बॉटलचं पाणी प्या। बाहेरचं अन्न जेव्हा खाता तेव्हा अन्न स्वच्छ धुवून घ्या, किंवा उघड्यावरचं जास्ती खाऊ नका। म्हणजे पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपण नॉर्मली जेव्हा उलट्या जुलाबचे आजार होतात, कॉलरासारखे आजार जेव्हा पूर्वी व्हायचे तेव्हा सांगायचो, ती ही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आता शेवटचाच एक प्रश्न, मृत्यूचा धोका किती % आहे या सगळ्या आजारात? हा आजार असा आहे की हा सुदैवाने बहुतेक बरा होणारा आजार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये 80 ते 90% जणांचा आजार चांगल्या पद्धतीने बरा होतो। ह्याला वेळ लागतो, म्हणजे काही आठवडे, काही महिने लागतात। काही पेशंटना हॉस्पिटलमध्ये आठवडे राहावं लागतं, नंतर घरी गेल्यावर फिजिओथेरपी, एक्सरसाइज करावे लागतात, जे काही काळ चालतात तसे। सो ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप कमी आहे। मला विचारलं तर सायंटिफिकदृष्ट्या मृत्यूचं प्रमाण 5% पेक्षा कमी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।